एक 22 वर्षाची कातील हसीना, नाव होतं प्रिया, जे की आपल्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ समोरच्या लोकांना दाखवायची आणि त्या लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायची. 1-2 किंवा 100-200 नाही तर तब्बल 1000हून जास्त पुरुषांना तिने आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं. ही प्रिया 2018 साली एक असं कांड करून जाते. जेव्हा तिने केलेलं कांड लोकांच्या समोर येतं ना, तेव्हा लोकांच्या झोपाच उडतात. तर आज आपण पाहणार आहोत नक्की टिंडर हत्याकांड प्रकरण काय होतं, कोण होती ही प्रिया शेठ आणि तिने नक्की कोणतं कांड केलेलं होतं. मित्रांनो, ही घटना समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथमतः या प्रिया शेठबद्दल, तिच्या लहानपणाबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर प्रिया शेठचा जन्म राजस्थानमधील एका छोट्याशा गावामध्ये झालेला होता. ती लहानपणापासूनच दिसायला खूप सुंदर होती, तसेच शाळेमध्ये पण खूप हुशार होती. 10वीमध्ये तिला 83% मार्क पडलेले होते, तर 12वीला तिला 78% मार्क पडलेले होते. तिला पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं की पुढे जाऊन हीच शांत स्वभावाची मुलगी 100 पुरुषांना आपल्या प्रेमामध्ये पाडेल. तर मित्रांनो, 12वी पास झाल्यानंतर प्रियाचे आईबाबा तिला पुढील शिक्षणासाठी राजस्थानची राजधानी जयपूर येथे पाठवतात. जयपूरमध्ये प्रिया आल्यानंतर तिचे आईवडील तिचं ॲडमिशन वगैरे करतात. प्रिया पण कॉलेजमध्ये जायला सुरुवात करते. जेव्हा प्रिया शिक्षणासाठी या जयपूरमध्ये येते तेव्हा ना तिला जयपूरमधील लाईफस्टाईल इम्प्रेस करायला लागते. जयपूरमधील मोठमोठे बिल्डिंग्स, महागड्या गाड्या किंवा लोकांची जी श्रीमंत लाईफस्टाईल होती त्याच्यामुळे ना ती इम्प्रेस होते. या प्रियाला पण वाटायला लागतं आपल्याकडे पण गाडी असायला हवी, आपल्याकडे पण मोठमोठे बंगले असायला हवे आणि आपण पण ना श्रीमंत बनायला हवं. प्रियाचे आईवडील तिच्यासाठी दरमहा 20,000 रुपये पाठवत होते. आता एका 13वीच्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला जर महिन्याला 20,000 रुपये घरातले पाठवत असतील तर मला वाटतं 20,000 रुपये सफिशियंट आहेत एका महिन्याचा खर्च भागवण्यासाठी. म्हणजे 20,000 रुपयेमध्ये ना आपण रूम भाडं देऊ शकतो किंवा आपल्याला जे हवं आहे ते खाऊ शकतो, कुठे फिरायला जायचं असेल तर जाऊ शकतो. आपल्या खेड्यातील मुलं जे शिक्षणासाठी बाहेर पडतात ना, त्यांना महिन्याला 1-2 हजार रुपये मिळणंसुद्धा मुश्किल असतं. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जेव्हा शिक्षणासाठी शहरामध्ये जातात तेव्हा ते काय करतात, एखादं काम जॉईन करतात, एखादा तिथेच ना पार्ट टाईम जॉब करतात आणि त्या जॉबचे जे पैसे येत असतात त्याच्यातूनच ना आपलं शिक्षण पण ते पूर्ण करतात आणि आपला डेली खर्च भागवतात. प्रियाला त्याच्या उलट 20,000 रुपये घरातून मिळत होते, परंतु तिला ना 20,000 रुपये कमी वाटत होते. त्यामुळे ही प्रिया काय करते, ती 13वीला जेव्हा शाळेला जात होती तिथेच ती जॉब शोधायला सुरुवात करते. म्हणजे तिला असं वाटत असतं की आपण जे घरातून पैसे घेतो ना ते 20,000 रुपये आपल्याला कमी पडत आहेत आणि आपल्याला अजून जास्त पैशाची गरज आहे. आपल्याला कोणतं तरी काम करून अजून जास्त पैसे मिळवायला हवेत किंवा कमवायला हवेत. त्यामुळे ही प्रिया 14वीला असताना जॉब शोधता एका पेपरमध्ये जाहिरात पाहते. तुम्ही जर पेपर वाचत असाल तर तुम्ही पण त्या जाहिराती पाहिल्या असतील. तर त्याच पेपरमधील एका जाहिरातीमध्ये तिला समजतं की या ठिकाणी एक काम आहे आणि आपण ते काम करू शकतो. ही प्रिया त्या पेपरमधील जाहिरात पाहून त्या नंबरवरती कॉल करते आणि त्या समोरच्या व्यक्तीला विचारते की मला कामाची गरज आहे, जर तुमच्याकडे काम असेल तर मी ना तिथे तुमच्यासाठी काम करू शकते. तो समोरचा व्यक्ती या प्रियाला सांगतो, आमची जी एजन्सी आहे ना ती इस्कोर्ट सर्व्हिसची आहे. म्हणजे प्रियाने ज्या व्यक्तींना कॉल केलेला होता ते व्यक्ती ना मुली सप्लाय करण्याचं काम करत होते. प्रियाला जेव्हा समजतं की ही जी एजन्सी आहे ती नाईट सर्व्हिस देण्याचं, मुली सप्लाय करण्याचं काम करते, तेव्हा ना ती त्या एजन्सीला नकार देते, त्या कामाला नकार देते. परंतु समोरचा तो व्यक्ती सांगतो, जर तू याच्यासाठी काम केलं तर तुला पर नाईट 20-30 हजार रुपये मिळतील. तरी पण ही प्रिया त्या कामाला नकार देते. परंतु त्याच्यानंतर तो व्यक्ती या प्रियाला सांगतो, जरी तू हे काम करायला तयार नसशील पण तू एक काम करू शकते, तुझ्या ओळखीच्या, तुझ्या कॉलेजमधल्या कोणत्या मुली असतील त्या मुली जर आमच्या या कामासाठी तू तयार केल्या तर तुला ना त्याच्या बदल्यात कमिशन मिळेल.
म्हणजे यांच्यामध्ये असं डील होतं की प्रिया तिच्या कॉलेजमधील मैत्रिणींना या इस्कॉर्ट सर्व्हिसमध्ये काम करायला लावणार आणि त्याच्या बदल्यात या प्रियाला पैसे मिळणार। प्रिया हे काम करण्यासाठी तयार होते आणि प्रिया त्या एजन्सीसाठी काम करायला सुरुवात करते। ही प्रिया तिच्या कॉलेजमधील मैत्रिणींना, तिच्या कॉलेजमधल्या मुलींना या कामाबद्दल सांगते आणि हे काम करायला भाग पाडते। त्याच्यानंतर या प्रियाला या एजन्सीसाठी काम करता करता 5-6 महिने होऊन गेलेले होते। प्रियाला आता थोडासा अनुभव आलेला होता। प्रियाला आता असं वाटत होतं आपण जे दुसऱ्यासाठी काम करतोय तेच आपण आपल्या स्वतःसाठी काम करू शकतो, आपण स्वतःच एखादी एजन्सी चालवू शकतो। त्यामुळे ही प्रिया एक वेबसाईट डिझाईन करते आणि त्या वेबसाईटवरती ती इस्कॉर्ट सर्व्हिस सुरू करते। त्या वेबसाईटचा वापर करून ती क्लायंटला जर मुली पाहिजे असतील तर त्या मुली प्रोव्हाइड करण्याचं काम करते। ही प्रिया काय करत असते, जे समोरून क्लायंट येत असतात ना त्यांना व्हॉट्सअपवरती शिफ्ट करत असते आणि व्हॉट्सअपवरती ती मुलींचे फोटो पाठवत असते। समोरचे जे क्लायंट असतात त्या क्लायंटला ती सांगत असते जर तुम्हाला याच्यातील कोणती मुलगी आवडली तर तुम्ही मला सांगा, त्याच्यानंतर मी तुम्हाला ती मुलगी देईन। आता इथे ती खूप हुशारीने काम करत होती। जेव्हा ती त्या समोरच्या क्लायंटला मुलींचे फोटो शेअर करायची तेव्हा ती प्रियापेक्षा थोड्याशा खराब दिसणाऱ्या मुलींचे फोटो पाठवायची आणि त्याच्यानंतर ती प्रियाचा फोटो पाठवायची। समोरचे जे क्लायंट होते त्यांना माहीत नव्हतं की आपल्यासोबत जो व्यक्ती बोलतोय ती ही प्रियाच आहे। आता ऑब्वियसली ते समोरचे जे व्यक्ती असायचे, जे क्लायंट असायचे ते प्रियाला पसंत करायचे आणि प्रियासोबत लॉजवरती जाण्यासाठी तयार व्हायचे। मग ही प्रिया त्या लॉजचं बुकिंग वगैरे करायची आणि त्या व्यक्तीला तिथे बोलवून घ्यायची। बोलवून घेतल्यानंतर तो समोरचा क्लायंट म्हणजे तो व्यक्ती आणि प्रिया यांच्यामध्ये पर नाईट 20 ते 30 हजार रुपयाची डील झालेली असायची। प्रिया प्रथमतः जेवढ्या पैशाची डील झाली आहे ते पैसे आपल्याकडे घ्यायची आणि त्या हॉटेलमध्ये जायची। हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या क्लायंटला सांगायची की मी त्या ड्रायव्हरला पैसे देऊन येते आणि तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा। तो क्लायंट पण या प्रियाची वाट पाहत त्या हॉटेलमध्ये, त्या लॉजमध्ये बसायचा आणि ही प्रिया तिथून बेपत्ता व्हायची। असं करत करत तिने जवळपास 500 ते 700 लोकांना लुटलेलं होतं। आता इथे तुम्हाला प्रश्न असा पडलेला असेल की जर हिने 500-700 लोकांना लुटलेलं होतं, अशा पद्धतीने धोका दिलेला होता, तर त्या लोकांनी तिची कंप्लेन का केली नाही? तर याच्यामागे कारण असं होतं, ज्या व्यक्तींना ही प्रिया आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायची त्या लोकांचं वय 35 ते 40 या दरम्यान असायचं। आता 35 ते 40 म्हणजे त्या व्यक्तींचं लग्न झालेलं असणारच, त्यांची फॅमिली असणार, त्यांची मुलं असणार। त्यामुळे 35 ते 40 वयाचे लोक तिची कंप्लेन करत नव्हते, कारण ते लोक पोलिसांना जाऊन काय सांगणार? जर त्यांनी पोलिसाकडे जाऊन तक्रार केली तर पोलीस पण त्यांनाच विचारणार जर तुमचं कुटुंब आहे तर तुम्ही अशा इस्कॉर्ट सर्व्हिसचा वापर का करता? आणि जर ही बातमी त्या क्लायंटच्या घरामध्ये समजली तर त्यांचं जे हस्तखेळतं कुटुंब आहे ते कुटुंब पण बर्बाद होऊ शकतं। त्या क्लायंटची डेली लाईफ आहे ती खराब होऊ शकते। त्यामुळे समोरचे जे व्यक्ती होते ते प्रियाची कंप्लेन करत नव्हते। प्रिया त्या क्लायंटला ब्लॅकमेल करत असल्यामुळे कोणीच तिची कंप्लेन केली नव्हती। परंतु याच्यानंतर एकदा असं होतं, प्रिया एका बँक मॅनेजरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवते। त्या बँक मॅनेजरचं वय होतं 45 वर्ष, प्रियाचं वय होतं फक्त 23 वर्ष। ही 23 वर्षाची प्रिया त्या 45 वर्षाच्या बँक मॅनेजरसोबत लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात करते। ती जवळजवळ 1 ते 1.5 महिना त्या बँक मॅनेजरसोबत एकाच खोलीमध्ये राहते। ज्या अपार्टमेंटमध्ये ती राहत होती त्या अपार्टमेंटमधल्या लोकांना असं सांगते की हा माझा नवरा आहे आणि आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे। त्या बँक मॅनेजरला पण असं वाटायचं की ही प्रिया आहे ती त्याच्यावरती खरंच प्रेम करते आणि तो किती नशीबवान आहे की त्याचं वय 45 असताना त्याला ही 23 वर्षाची एवढी सुंदर मुलगी मिळाली। त्या बँक मॅनेजरसोबत 1-1.5 महिना राहिल्यानंतर प्रिया आपला खरा रंग दाखवायला सुरुवात करते।
प्रियाने त्या बँक मॅनेजरसोबत न्यूड फोटो न्यूड व्हिडिओ शूट केलेले होते आणि ती त्या बँक मॅनेजरला नंतर ब्लॅकमेल करायला सुरुवात करते. तिने त्या बँक मॅनेजरला खूप लुटलेलं होतं. परंतु हा बँक मॅनेजर पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तिची कंप्लेंट करतो. कंप्लेंट केल्यानंतर प्रिया शेठवरती केस होते आणि पोलीस तिला आपल्या ताब्यामध्ये घेतात. ताब्यामध्ये घेतल्यानंतर ही प्रिया जे कांड करते, प्रिया जी लोकांना फसवते ते पोलिसांच्या लक्षात येतं आणि प्रियाला जेल होते. त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर प्रियाला जेलमधून बाहेर सोडलं जातं. आता बाहेर सोडल्यानंतर प्रिया सुधारेल असं काही वाटत नव्हतं. प्रियाना अजून जास्तच बिघडते. पहिली जी प्रिया एका वेबसाईटचा वापर करून लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायची, तीच प्रिया आता एका डेटिंग ॲपचा वापर करायला सुरुवात करते. 2017 ते 18 या सालामध्ये टिंडर डेटिंग ॲप खूप फॉर्ममध्ये होतं. लोक आपला डेटिंग पार्टनर शोधण्यासाठी या ॲपचा वापर करत होते आणि प्रियाने याचाच फायदा घेतला. तिने त्या टिंडर डेटिंग ॲपवरती लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पण सेम मस्ती करायची, त्या समोरच्या लोकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायची, रूमवर बोलवायची, त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे शूट करायची लपून आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायची आणि त्यांना लुटायची. असं करत करत आता 2018चं वर्ष आलेलं होतं. या 2018च्या वर्षामध्ये प्रिया टिंडरवरतीच विवान कोहली नावाच्या एका व्यक्तीशी मैत्री करते. हा विवान कोहली स्वतःला खूप श्रीमंत आहे असं त्या टिंडरवरती त्याने स्वतःची प्रोफाईल बनवली होती. म्हणजे हा जो विवान कोहली होता तो खूप श्रीमंत होता असं या प्रियाला वाटत होतं. प्रियाने त्या विवान कोहलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायला सुरुवात केलेली होती. त्याचवेळी तिची दीक्षांत कामरा या मुलाशी मैत्री होते टिंडरवरतीच. ती त्या दीक्षांत कामराला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवते आणि भेटायला बोलवते. परंतु या दीक्षांत कामरासोबत जेव्हा ही प्रिया भेटते तेव्हा पहिल्यांदा असं झालं होतं की ही प्रिया त्या दीक्षांतच्या प्रेमात पडलेली होती. म्हणजे खरोखर ती त्या दीक्षांतच्या प्रेमात पडलेली होती. प्रेमाचं खोटं नाटक करून आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवणाऱ्या प्रियाला आता कोणावरती तरी खरं प्रेम झालेलं होतं आणि ते प्रेम होतं दीक्षांत कामरा या मुलावरती. हा दीक्षांत कामरा पण या प्रियाच्या प्रेमामध्ये पडतो आणि तो मुंबईहून राजस्थानमध्ये शिफ्ट होतो. राजस्थानमध्ये शिफ्ट झाल्यानंतर प्रिया आणि हा दीक्षांत कामरा एकाच फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात करतात. ही प्रिया त्या दीक्षांतसाठी काहीही करायला तयार होती. ती त्या दीक्षांतच्या प्रेमामध्ये एवढी वेडी झालेली होती. काही दिवसानंतर या प्रियाला समजतं की हा जो दीक्षांत आहे त्याच्या अंगावरती 25 लाखाचं लोन आहे, कर्ज आहे. तरीही प्रिया त्या दीक्षांतला सांगते, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू काळजी करू नको. तुझं जे हे 25 लाखाचं कर्ज आहे ते आपण दोघे मिळून सोबत फेडूया. यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्लॅनिंग तयार व्हायला सुरुवात होतात आणि हे सर्व होत असताना तिला टिंडरवरती ज्या विवान कोहलीशी मैत्री झालेली होती त्याची आठवण येते. प्रियाला समजतं की हा जो विवान कोहली आहे तो खूप श्रीमंत आहे. आपण त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकूया, त्याच्यानंतर आपण त्याला ब्लॅकमेल करूया आणि त्याच्याकडून 25 लाख रुपये घेऊया. प्रिया शेठ, लक्ष वालिया आणि दीक्षांत कामरा हे तिघेजण प्लॅनिंग करतात त्या विवान कोहलीला ब्लॅकमेल करण्याचं. ही प्रिया त्या विवान कोहलीला भेटण्यासाठी लॉजमध्ये बोलवून घेते. लॉजमध्ये बोलवून घेतल्यानंतर प्रियाला असं वाटत असतं हा जो विवान कोहली आहे तो खूप श्रीमंत आहे. त्या विवान कोहलीने त्याच्या टिंडर बायोमध्ये किंवा त्याची जी टिंडर प्रोफाईल होती त्याच्यामध्ये खूप श्रीमंत आहे असं पेश केलेलं होतं. परंतु लॉजमध्ये आल्यानंतर प्रियाला समजतं हा जो विवान कोहली आहे तो खूप श्रीमंत नाही तर एक गरीब व्यक्ती आहे. आता प्रियाचं जे प्लॅनिंग होतं ते संपूर्ण फिसकटलेलं होतं. तरीही प्लॅनिंगनुसार प्रिया शेठ, दीक्षांत कामरा आणि लक्ष वालिया या विवान कोहलीला लॉजमधून किडनॅप करतात. किडनॅप केल्यानंतर ते काय करतात, त्या विवान कोहलीच्या घरी कॉल करतात. विवान कोहलीच्या घरी कॉल केल्यानंतर त्यांना समजतं हा जो विवान कोहली आहे तो विवान कोहली नसून दुष्यंत शर्मा नावाचा गरीब व्यक्ती आहे. म्हणजे या दुष्यंत शर्मानेच टिंडरवरती
विवान कोहली नावाने एक फेक ID बनवली होती। तो विवान कोहली म्हणजेच हा दुष्यंत शर्मा होता। विवान कोहलीच्या बाबांना 10 लाख रुपयाची जुळणा करायला सांगते। जर तुम्ही 10 लाख रुपये नाही दिले तर आम्ही तुमच्या मुलाला मारून टाकणार, अशी ती धमकी या विवान कोहलीच्या म्हणजे दुष्यंत शर्माच्या वडिलांना देते। त्या दुष्यंत शर्माचे वडील सांगतात 10 लाख रुपये तर आमच्याकडे नाहीत, आम्ही खूप गरीब आहे, परंतु आमच्या बँकमध्ये 3 लाख रुपये आहेत, ते 3 लाख रुपये आम्ही तुला देतो। मग या दुष्यंत शर्माचे वडील बँकमध्ये जातात, 3 लाख रुपये काढतात आणि ते या दुष्यंत शर्माच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करतात। जेव्हा दुष्यंत शर्माचे वडील पैसे ट्रान्सफर करतात, दुष्यंतचा मोबाईल स्विच ऑफ यायला लागतो। तिकडे प्रिया खूप जास्त चिडलेली होती। तिला आता असं वाटत होतं, जर आता आपण या दुष्यंत शर्माला असंच बाहेर सोडलं तर आपण जे काम करतोय, आपलं जे काम आहे ते ना हा दुष्यंत शर्मा पोलिसांना सांगेल, लोकांना सांगेल आणि आपल्या कामाचा पर्दाफाश होईल। त्यामुळे तिच्या मनात आता असं प्लॅनिंग येतं, आपण या दुष्यंत शर्माला जिवंत सोडायचं नाही। या प्रियाचा जो बॉयफ्रेंड होता, त्या बॉयफ्रेंडचा जो मित्र होता, ते दोघे पण प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करतात की या दुष्यंत शर्माला मारायला नको, आपण त्याला सोडून देऊया। परंतु ही चिडलेली प्रिया तिच्या रूममध्ये जाते, चाकू आणते आणि दुष्यंत शर्मावरती वार करते। दुष्यंत शर्माचा मृत्यू होतो। त्याच्यानंतर दुष्यंत शर्माच्या मृतदेहाला लपवण्याचा प्रयत्न सुरू होतो। प्रियाचा जो बॉयफ्रेंड होता दीक्षांत कामरा आणि लक्षवालिया, हे तिघे मिळून त्या दुष्यंत शर्माची बॉडी एका सुटकेसमध्ये घालतात आणि जंगलामध्ये फेकून देतात। प्रिया, तिचा बॉयफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा जो मित्र होता ते आता राजस्थानमधून कुठेतरी पळून जाण्याचं प्लॅनिंग करतात। दुसरीकडे दुष्यंत शर्माच्या घरातले पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जी घटना घडली ते सर्व पोलिसांना सांगतात। त्याच्यानंतर पोलीस दुष्यंत शर्माला शोधण्याचा प्रयत्न सुरू करतात। प्रथमतः पोलीस दुष्यंत शर्माच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करतात आणि पोलिसांना समजतं दुष्यंत शर्माचं शेवटचं लोकेशन राजस्थानमधील एका अपार्टमेंटमध्ये होतं। पोलीस त्या अपार्टमेंटमध्ये पोचतात आणि त्या अपार्टमेंटमधल्या लोकांकडून पोलिसांना सांगितलं जातं की या ठिकाणी प्रिया नावाची एक मुलगी राहत होती, परंतु 2-3 दिवस झालं ती ना इथून बेपत्ता आहे। त्याच्यानंतर पोलिसांचा डाऊट या प्रियावरती येतो आणि पोलीस प्रियाला शोधण्यास सुरुवात करतात। फायनली प्रियाच्या बॉयफ्रेंडला आणि बॉयफ्रेंडच्या मित्राला अटक केली जाते। त्याने जे कृत्य केलेलं होतं ते ही प्रिया कबूल पण करते। परंतु ही प्रिया जेव्हा तिने केलेला गुन्हा कन्फेस करत होती तेव्हा ना तिने केलेल्या कामाचा तिला कोणताच पश्चाताप नव्हता। ती म्हणत होती, मी जे केलं ना ते चांगलंच केलं। अशा लोकांना समाजामध्ये जगण्याचा अधिकार नाही, जे लोक स्वतःच्या कुटुंबाला खोटं बोलून अशा इस्कॉर्ट सर्व्हिसमध्ये मुलींसोबत हॉटेलमध्ये जातात, त्यांच्यासोबत राहतात। बघा, पहिल्यांदा जेव्हा तिने एजन्सीसाठी काम करायला सुरुवात केली तेव्हा तिने तिथे 200 लोकांना लुटलं। त्याच्यानंतर तिने स्वतःची एजन्सी सुरू केली, तिथे तिने 300वर लोकांना लुटलं। त्याच्यानंतर ती जेलमध्ये गेली। जेलमधून सुटल्यानंतर तिने टिंडर डेटिंग ॲपचा वापर लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्यासाठी केला। टिंडर डेटिंगचा वापर करून तिने जवळजवळ 500 लोकांना लुटलं। अशा तऱ्हेने जवळजवळ 1000हून जास्त लोकांना तिने लुटलेलं होतं। विचार करा, जर तिने 1000 लोकांना लुटलं असेल, 1000 लोकांकडून कमीत कमी आपण 10,000 पकडले तर किती रुपयाचा स्कॅम, किती रुपयाची लूट तिने केली असेल। मागच्या 1-2 आठवड्यापूर्वीच प्रिया शेटला आणि त्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने ही घटना इथे समाप्त होते। भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।